वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि सहकार हा विषय वाणिज्य शाखेचा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 3 सहकाराची तत्वे या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. सूचना लक्षात घ्यायची. प्रश्नामध्ये काय विचारले की उत्तर निवडायचे, अचूक उत्तर निवडायचे आणि विधान पूर्ण लिहायचे पुन्हा. याचा अर्थ विधान लिहायचं, टिंबटिंब आहे तिथे रिकामं जागी उत्तर लिहायचं, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडायची आणि मग पुढचं विधान लिहायचं. अशा प्रकारे उत्तरपत्रिका नीटनेटकी लेखन करायची आहे. आणि स्वाध्याय सोडवणं महत्त्वाचं आहे कारण स्वाध्यायामधीलच प्रश्न बहुतेक वेळेला प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात. प्रश्न पहिला मधला पहिला. सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब व्यक्तींची संघटना आहे. पर्याय अ सबल, ब दुर्बल आणि क प्रभावशाली. आणि अचूक उत्तर आहे दुर्बल. मग पूर्ण विधान लिहायचं. सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींची संघटना आहे आणि दुर्बलच्या खाली 2 रेषा मारायच्या, एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. 2 सेवा देणे हे सहकारी संस्थेचे टिंबटिंब उद्दिष्ट आहे. पर्याय अ मुख्य, ब दुय्यम, क विशिष्ट आणि अचूक उत्तर आहे अ मुख्य. 3 सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर टिंबटिंब व्याज दिले जाते. पर्याय अ स्थिर, ब मर्यादित, क अमर्यादित आणि तिसऱ्याचं अचूक उत्तर आहे मर्यादित व्याज दिले जाते. 4 सहकारी संस्थेचे कामकाज टिंबटिंब पद्धतीने चालते. पर्याय अ भांडवलशाही, ब हुकुमशाही आणि क लोकशाही. अचूक उत्तर आहे क लोकशाही. 5 सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला टिंबटिंब मत देण्याचा अधिकार असतो. पर्याय अ 1, ब 2, क 3 आणि अचूक उत्तर आहे पर्याय पहिला अ 1. प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब आहे. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये बाबी दिलेल्या आहेत. खुले सभासदत्व, काटकसरीचे तत्व, लोकशाही कारभार, सामाजिक बांधिलकी, राजकीय व धार्मिक तटस्थतेचे तत्व अशा 5 बाबी दिल्यात. आणि ब गटामध्ये 10 दिल्या आहेत पण 5च बाबी लागतील, 5 जोड्या रिकाम्या राहतील. ब गटामध्ये पाहूया. समाजहिताविरुद्ध कार्य, जातपात धर्मपंथ विरहित सभासदत्व, सामाजिक कल्याणाचे कार्य, अनावश्यक खर्च टाळणे, एक व्यक्ती एक मत, पैशाची उधळपट्टी, राजकीय हस्तक्षेप नसतो, एक भाग एक मत, जात धर्मपंथ रहित सभासदत्व आणि राजकीय हस्तक्षेप असतो. आता आपण जोड्या लावूया. 5च जोड्या लागतील फक्त. उत्तरं पाहू आपण. अ खुले सभासदत्व, जात धर्मपंथ विरहित सभासदत्व. ब काटकसरीचे तत्व, अनावश्यक खर्च टाळणे. क लोकशाही कारभार, एक व्यक्ती एक मत. ड सामाजिक बांधिलकी, सामाजिक कल्याणाचे कार्य. ई राजकीय व धार्मिक तटस्थतेचे तत्व, राजकीय हस्तक्षेप नसतो. क प्रश्न आहे. खालील विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. 1 सहकारी संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश. एका शब्दातच लिहायचं, त्याला म्हणायचं सामाजिक कल्याण. 2 सहकारी संस्थेचा कारभार व व्यवस्थापन या तत्वानुसार चालतो. त्याचं उत्तर आहे लोकशाही तत्वानुसार चालतो. 3 सभासदांना बचतीची सवय लावणारे तत्व. त्याचं एकच शब्द किंवा शब्दसमूह रोखीने व्यवहार. आणि 4 सामाजिक हित व सामाजिक कल्याण साधण्याचे तत्व. शब्दसमूह सामाजिक बांधिलकी. प्रश्न ड आहे. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. 1 खालील सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. पहिलं विधान बरोबर आहे. 2 सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात.
दुसरं विधान चूक आहे. 3. सहकारात राजकीय व धार्मिक विचारप्रणाली स्थान नसते. तिसरं विधान बरोबर आहे. 4. सहकारी संस्थेतील सभासदांना लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार असतो. चौथं विधान देखील बरोबर आहे. 5. सभासदत्व मिळवण्यासाठी सक्ती केली जाते. पाचवं विधान चूक आहे. आणि 6. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. 6वं विधान बरोबर आहे. इथे उत्तरं पण दिलेली आहेत चूक की बरोबरची. प्रश्न ई. खालील विधाने पूर्ण करा. 1. सभासदांना टिंबटिंब देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. उत्तर लिहायचं, सेवा देणे हे मुख्य उद्दिष्ट असते. 2. सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर टिंबटिंब व्याज दिले जाते. त्याचं उत्तर आहे माफक व्याज दिले जाते. 3. सहकारी संस्थेला झालेल्या एकूण नफ्यातून टिंबटिंब टक्के रक्कम राखीव निधीत जमा करावी लागते. त्याचं उत्तर आहे 25% रक्कम जमा करावी लागते. 4. सहकारी संस्थेच्या निकोप वाढीसाठी सहकारी संस्था राजकीय व टिंबटिंब बाबतीत तटस्थ राहिली पाहिजे. उत्तर आहे धार्मिक बाबतीत तटस्थ राहिली पाहिजे. पुढे दिलेलं आहे फ. अचूक पर्याय निवडा. 4-5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि इथे त्या रिकाम्या जागी कोणते शब्द भरायचे ते पण सांगितले. ते चौकटीत दिले आहे. अनावश्यक खर्च टाळणे, खुले व ऐच्छिक सभासदत्व, राजकीय हस्तक्षेप नसतो, राहणीमान उंचावणे, लोकशाही कारभार, समाजहिताविरुद्ध कार्य, एक भाग एकमत, असे इथे शब्द लिहायचे आहेत. कोणते लिहायचे ते खाली दिले, ते निवडून लिहायचे. आता या रिकाम्या जागी काय शब्द येतील ते आपण पाहूया. लगेच उत्तर घेऊया आपण. पहा, उत्तरे घेतलेली आहेत. नंबर 1. खुले व ऐच्छिक सभासदत्व, जात धर्म पंथ विरहित तटस्थतेचे तत्व. 2. काटकसरीचे तत्व, अनावश्यक खर्च टाळणे. 3. सामाजिक बांधिलकी, राहणीमान उंचावणे. 4. राजकीय हस्तक्षेप नसतो, राजकीय व धार्मिक तटस्थतेचे तत्व. आणि 5. एक व्यक्ती एकमत, लोकशाही कारभार. 4-5 ठिकाणी 5 चौकटीमध्ये उत्तरं लिहायची. प्रश्न क्रमांक ग. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सहकाराचे तत्व म्हणजे काय? 2. सहकारी संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश कोणता असतो? 3. सहकारांतर्गत सहकार म्हणजे काय? 4. सहकारी संस्था जास्तीत जास्त किती टक्क्यापर्यंत लाभांश जाहीर करू शकतात? 5. काटकसरीचे तत्व म्हणजे काय? 6. सहकारी संस्थेने आपला कारभार काटकसरीने चालवण्यासाठी काय टाळले पाहिजे? आपण एका वाक्यात उत्तरं पाहूया. क्रमांक 1. सहकाराचे तत्व म्हणजे काय? उत्तर. सहकाराची तत्वे म्हणजे सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी आणि सहकारी संस्थेच्या कार्याचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले मार्गदर्शक नियम. 2. सहकारी संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश कोणता असतो? उत्तर. सामाजिक कल्याण हा सहकारी संस्था स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. 3. सहकाराअंतर्गत सहकार म्हणजे काय? उत्तर. सहकाराअंतर्गत सहकार म्हणजे सहकारी संस्थांनी परस्परांशी सहकार्य करणे. 4. एका वाक्यात उत्तर लिहायचे. सहकारी संस्था जास्तीत जास्त किती लाभांश जाहीर करू शकते? उत्तर. सहकारी संस्था जास्तीत जास्त 15% लाभांश जाहीर करू शकते. 5. काटकसरीचे तत्व म्हणजे काय? उत्तर. काटकसरीचे तत्व म्हणजे अनावश्यक खर्चाला आळा घालणे. 6. सहकारी संस्थेने आपला कारभार काटकसरीने करण्यासाठी काय टाळले पाहिजे? उत्तर. सहकारी संस्थेने आपला कारभार काटकसरीने करण्यासाठी पैशाची उधळपट्टी म्हणजेच अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. इथे पण सूचना दिली, वाक्य पुन्हा लिहा. विधान दिलेलं आहे किंवा वाक्य दिलं आहे, एक शब्द अंडरलाईन किंवा अधोरेखित केला आहे तो चुकीचा आहे. तिथे दुरुस्त करून शब्द लिहायचा, वाक्य पूर्ण लिहायचं. पण 1. सहकारी संस्था उधारीच्या व्यवहारामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात. उधारीच्या शब्द चुकीचा आहे, तिथे शब्द लिहायचं रोखीच्या व्यवहारामुळे सक्षम बनतात. 2. सभासदांना सेवा देणे हे प्राथमिक संस्थांचे दुय्यम उद्दिष्ट असते. दुय्यम शब्द चुकीचा आहे, तो दुरुस्त करूया. प्राथमिक उद्दिष्ट असते. 3. सहकारी संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. हुकुमशाही शब्द चुकीचा आहे, तिथे लिहायचं लोकशाही पद्धतीने चालतो. 4. सहकारी संस्थेचे सभासदत्व सक्तीचे असते.
सक्तीचे शब्द दुरुस्त करू आपण. तिथे लिहायचा ऐच्छिक असते. प्रश्न क्रमांक ए. गटात न बसणारा शब्द शोधा. शब्दांचा गट दिलाय, त्यातला विसंगत किंवा त्या गटात नाही बसत असा शब्द शोधायचा. पहिला गट पाहू. अ. स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. ब. खुले व ऐच्छिक सभासदत्व. क. सामाजिक बांधिलकी. आणि ड. सेवा तत्व. आता यामध्ये गटात न बसणारा शब्द पहिला आहे सेवा तत्व. दुसरा गट. अ. रोखीने व्यवहार, रोखीचे व्यवहार. ब. काटकसरीचे तत्व. क. आधिक्याचे न्याय्य वाटप. आणि ड. खुले व ऐच्छिक सभासदत्व. गटात न बसणारा शब्द ड. खुले व ऐच्छिक सभासदत्व. दोन्ही याच्यामध्ये ड गटामध्ये बसत नाही. प्रश्न क्रमांक दुसरा. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. काटकसरीचे तत्व. 2. रोखीचे व्यवहार. 3. लाभांश वाटप. 4. सभासदांचे लोकशाही नियंत्रणाचे तत्व. आपण संज्ञा स्पष्ट करू. क्रमांक 1. काटकसरीचे तत्व. उत्तर. काटकसर हे सहकारांचे सर्वसामान्य तत्व आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. प्रत्येक सहकारी संस्थेने आपला कारभार काटकसरीने केला पाहिजे. संस्थेने अनावश्यक खर्च व उधळपट्टी टाळली पाहिजे. त्यामुळे कमीत कमी किमतीत दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल. काटकसरीमुळे सहकारी संस्था अर्थक्षम होण्यास मदत होते. सहकारी संस्थांनी आपल्या सभासदांना काटकसर करण्याची आणि याद्वारा बचत करण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे सहकारी संस्थेचे सभासद आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास सहाय्य होईल. संज्ञा स्पष्ट करायची. क्रमांक 2. रोखीचे व्यवहार. उत्तर. रोखीचे व्यवहार हे सहकाराचे सर्वसामान्य तत्व आहे. प्रत्येक सहकारी संस्थेने आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने करावेत. सहकारी संस्थेने आपल्या सभासदांना वस्तू व सेवा उधारीवर दिल्याने त्यांना उधारीची सवय लागते. त्यामुळे संस्थेची थकबाकी वाढून कालांतराने संस्था बंद पडण्याचा धोका असतो. म्हणूनच सहकारी संस्थांनी सर्व आर्थिक व्यवहार रोखीने करण्यावर भर दिला पाहिजे. संज्ञा स्पष्ट करायची. क्रमांक 3. लाभांश वाटप. उत्तर. लाभांश वाटप म्हणजे सहकारी संस्थेने प्राप्त केलेल्या प्राप्तीचे सभासदात वाटप होय. नफा प्राप्ती हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नसले तरी संस्थेचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक प्राप्ती होणे गरजेचे असते. संस्थेच्या व्यावसायिक उपक्रमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून संस्थेचा खर्च भागवल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेला आर्थिक आधिक्य म्हणजेच नफा म्हणतात. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार त्यातील 25% हिस्सा राखीव निधीत गुंतवला जातो. उर्वरित आधिक्याचे वाटप सभासदांमध्ये त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात करण्यात येते. लाभांशाचे वाटप भांडवलाच्या प्रमाणानुसार करण्यात येते. संज्ञा स्पष्ट करायची. क्रमांक 4. सभासदांचे लोकशाही नियंत्रण. उत्तर. सभासदांचे लोकशाही नियंत्रण हे सहकाराचे एक पुनर्निर्धारित तत्व आहे. सहकारी संस्थेचे संघटन लोकशाही प्रणालीवर आधारित असते. त्यात एक व्यक्ती एक मत या तत्वाची कार्यवाही केली जाते. संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळावर सोपवण्यात आली असली तरी संस्थेचे सर्वोच्च अधिकार सभासदांच्या सर्वसाधारण सभेकडे असतात. सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या शिफारसीनुसार संस्थेचे धोरण व भविष्यकालीन योजना, निधीची गुंतवणूक व आधिक्याचे वाटप इत्यादी संबंधी निर्णय घेते. संस्थेचे संपूर्ण कामकाज व व्यवहार लोकशाही पद्धतीने चालतो. प्रश्न क्रमांक 3. स्वमत लिहायचे किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. हे उत्तर लिहा किंवा तुमच्या मनाने वेगळेही उत्तर लिहू शकता. 1. सहकारी संस्थांचा वापर दैनंदिन जीवनात कसा होतो याबाबत तुमचे मत लिहा, आपले मत लिहा. 2. सहकारी चळवळीच्या प्रगतीसाठी सहकारी तत्वांची गरज आहे यावर आपले मत व्यक्त करा. हे दिलेले उत्तर लिहा किंवा आणखी यात भर घालू शकता. 1. सहकारी तत्वांचा वापर दैनंदिन जीवनात कसा होतो याबाबत आपले मत लिहा. उत्तर. 1. सहकार्याची तत्त्वे केवळ सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक आहेत असे नाही, तर माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनातही ती उपयुक्त आहेत. 2. आजकाल लोक क्रेडिट कार्डच्या युगात रोखीचा व्यवहार करायचा नसल्याने क्रेडिट कार्डचा वापर करून बेसुमार खर्च करतात. हा खर्च सर्वसामान्यांच्या ऐपतीच्या पलीकडे असल्याने
असंख्य तरुण कर्जबाजारी झाले आहेत. यापासून धडा घेऊन मी माझ्या ऐपतीप्रमाणे खरेदीचे व्यवहार रोखीने करतो. कर्जाची परतफेड करण्याचा तणाव नसल्याने मी तणावमुक्त आहे. 3. मी कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातला सदस्य असल्याने लहानपणापासूनच आईबाबांनी काटकसरीची गरज समजावून दिली आहे. त्यामुळे मी आणि आमचे कुटुंबीय अनावश्यक खर्च करीत नाही. 4. माझे बाबा गावातील सहकारी विपणन संस्थेचे सभासद आहेत. आमच्या शेतात उत्पादित अन्नधान्याचे व्यवहार या संस्थेमार्फत करीत असल्याने आमच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भरीव वाढ होत आहे. 5. सहकाराने आमचे जीवन सुखदायी व समृद्ध केले आहे. दुसरं उपयोजनावर आधारित प्रश्न आहे किंवा स्वमत लिहायचं आहे. सहकारी चळवळीच्या प्रगतीसाठी सहकारी तत्वांची गरज आहे, यावर आपले मत व्यक्त करा. उत्तर: आज भारतातील सहकारी चळवळीची जी अधोगती झाली आहे ती सहकाराच्या तत्वांकडे दुर्लक्ष केल्याने, असे माझे मत आहे. 1. असंख्य सहकारी संस्था आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, कारण संचालक मंडळाने पैशांची उधळपट्टी केली आणि सगळ्या सोयऱ्यांना कोणतेही कारण नसताना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली. आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे बहुसंख्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आज तोट्यात आहेत. त्या तोट्यात असल्याचे सभासदांना लाभांशाचे वाटप करणे शक्य होत नाही. 2. सहकारी संस्थात राजकारण शिरले आहे, त्यामुळे गटबाजीला ऊत आला आहे. संचालक आपली सत्ता टिकवण्याच्या मागे असल्याने संस्थेच्या कामकाजावर त्यांचे लक्ष नाही. 3. संचालक मंडळाचा वचक नसल्याने सहकारी संस्थेचे अप्रशिक्षित कर्मचारी निष्क्रिय बनले आहेत. संस्थांचा कारभार अकार्यक्षम झाला आहे. 4. जागतिकीकरणाच्या रेट्यातून सहकारी संस्था वाचवण्यासाठी सहकाराच्या तत्वांचे निष्ठापूर्वक पालन करणे गरजेचे आहे. 5. डॉक्टर गोरवाला यांचे प्रतिपादन आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी असे म्हटले की सहकार अयशस्वी ठरला आहे, तथापि तो यशस्वी झाला पाहिजे. त्यासाठी सहकाराची तत्वे मार्गदर्शक ठरतील. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. सभासदांचा आर्थिक सहभाग. 2. सहकाराची सर्वसामान्य तत्वे. 3. राजकीय व धार्मिक तटस्थता तत्व. 4. सहकाराअंतर्गत सहकार आणि शिक्षण, प्रशिक्षण व माहितीचे तत्व. आपण टिपा लिहूया. क्रमांक 1. सभासदांचा आर्थिक सहभाग किंवा भागीदारी. उत्तर: सभासदांचा आर्थिक सहभाग किंवा भागीदारी हे सहकाराचे एक पुनर्निर्धारित तत्व आहे. त्यानुसार सहकारी चळवळीच्या प्रणेत्यांनी भांडवलावर व्याज देऊ नये असे प्रतिपादन केले असले तरी सहकारी संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी लागणारे भांडवल उभारण्यासाठी मर्यादित व्याज देणे गरजेचे आहे. कारण व्याज दिल्याशिवाय भांडवल उपलब्ध होणार नाही आणि भांडवल नसेल तर संस्थेला आपले उपक्रम हाती घेता येणार नाहीत. म्हणूनच सहकारी संस्था सभासद व अन्य व्यक्तींकडून ठेवी स्वीकारतात आणि त्यावर व्याज देतात. टिपा लिहा. क्रमांक 2. सहकाराची सर्वसामान्य तत्वे. आता याचं उत्तर जे आहे, आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न 7वा, त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, तिथे सविस्तर उत्तर दिलेलं आहे. इथे पण उत्तर तेच आहे आणि तिथे पण तेच आहे, म्हणून मी इथे सूचना दिली की प्रश्न 7व्यामध्ये याचं उत्तर पहा. क्रमांक 3. टिपा लिहा. राजकीय व धार्मिक तटस्थता तत्व. उत्तर: राजकीय व धार्मिक अलिप्तता. प्रत्येक सहकारी संस्थेने स्वतःला राजकारण व धर्मापासून अलिप्त ठेवले पाहिजे, कारण सभासदांच्या परस्पर विश्वास आणि सहकार्याने ती यशस्वीपणे कार्य करू शकते. सहकारी संस्थेत जर राजकारण व धर्माचा शिरकाव झाला तर सभासदांमध्ये मतभेद निर्माण होऊन कालांतराने संस्था बंद पडण्याचा धोका असतो. म्हणूनच सहकारी संस्थेने राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांपासून अलिप्त राहिले पाहिजे. टिपा लिहा. क्रमांक 4. सहकाराअंतर्गत सहकार आणि शिक्षण, प्रशिक्षण व माहितीचे तत्व. उत्तर: शिक्षण व प्रशिक्षण व माहितीचे प्रसारण हे सहकाराचे पुनर्निर्धारित तत्व आहे. रॉचडेल पायोनियर्स इक्विटेबल सोसायटीने 1853 साली आपल्या आर्थिक प्राप्तीतील 2.5% रक्कम सभासदांच्या शिक्षणावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. या तत्वानुसार सहकारी संस्था आपल्या सभासदांच्या, अधिकाऱ्यांच्या, सेवकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि अन्य व्यक्तींच्या सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेतात. भारतात सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5. कारणे द्या. 1. सहकारी संस्था राजकीय व धार्मिकदृष्ट्या तटस्थ असली पाहिजे. 2. सहकारी संस्था सभासदांशी रोखीने व्यवहार करतात. 3. सहकारी संस्थेतील सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. 4. सेवा देणे हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो. 5. संस्थेतील सभासद व सेवकांना सहकाराचे शिक्षण व प्रशिक्षण दिले पाहिजे. कारणे लिहा. क्रमांक 1. सहकारी संस्था राजकीय व धार्मिकदृष्ट्या तटस्थ असली पाहिजे. उत्तर. सहकारी संस्था राजकीय व धार्मिकदृष्ट्या तटस्थ असली पाहिजे. कारण 1. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्व जाती, धर्म, पंथाच्या लोकांसाठी खुले असल्याने संस्थेचे सभासद विविध धर्म व पंथाचे अनुयायी असतात. 2. विशिष्ट धर्माच्या संघटनांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यात आल्यास सभासदांमध्ये मतभेद निर्माण होऊन त्याचे प्रतिकूल परिणाम संस्थेवर होत असतात. 3. लोकशाही शासन प्रणालीत प्रत्येक व्यक्तीला विचार व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असते, म्हणजे सभासद वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे समर्थक असतात. 4. संस्थेच्या कामकाजात राजकारणाचा शिरकाव झाल्यास संस्था काबीज करण्यासाठी विविध गट निर्माण होतात. गटबाजीच्या राजकारणाचे सहकारी संस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे भारतातही दिसून येते. कारणे लिहा. क्रमांक 2. सहकारी संस्था सभासदांशी रोखीने व्यवहार करतात. उत्तर. सहकारी संस्था सभासदांशी रोखीने व्यवहार करतात. कारण 1. सहकारी संस्थेचे भांडवल मर्यादित असते. अधिक नफा प्राप्तीच्या उद्देशाने उधारीचे व्यवहार व्यापारी संस्था करतात. 2. रोखीने व्यवहार संस्थेने केले नाहीत तर संस्थेची थकबाकी वाढत जाईल. 3. थकबाकी वाढण्याने संस्थेचे खेळते भांडवल संपुष्टात येईल. 4. भांडवल संपुष्टात आल्यास सभासदांना दर्जेदार माल रास्त किमतीत पुरवणे शक्य होणार नाही. 5. तसेच कर्जबाजारीपणामुळे संस्था बंद पडण्याचा धोका असतो. वाढत्या थकबाकीमुळे भारतात असंख्य सहकारी संस्था बंद पडल्याचे सर्वश्रुत आहे. कारणे लिहा. क्रमांक 3. सहकारी संस्थेतील सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. उत्तर. सहकारी संस्थेतील सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. कारण 1. समतेच्या तत्वाच्या आधारे सहकाराचा विचार प्रस्थापित झाला. त्यामुळे जाती, धर्म, वंश, पंथ, लिंग इत्यादी कारणास्तव सहकारी संस्थेचे सभासदत्व कोणाही व्यक्तीला नाकारता येत नाही. 2. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील लोक स्वतःच्या इच्छेनुसार संस्थेचे सभासदत्व स्वीकारतात. 3. संस्थेच्या सभासदत्वाचा त्याग करण्याचाही अधिकार त्यांना असतो. 4. कोणाच्याही दबावाखाली ते सभासदत्व स्वीकारण्याचा किंवा त्याचा त्याग करण्याचा निर्णय घेत नाहीत. 5. खुले व ऐच्छिक सभासदत्व लोकशाही प्रणालीशी सुसंगत आहे. कारणे लिहा. क्रमांक 4. सेवा देणे हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो. उत्तर. सेवा देणे हा सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश असतो. कारण 1. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेचे सभासद असतात. त्यांच्या कल्याणासाठी संस्था कार्यरत असते. 2. खाजगी संस्था नफा प्राप्तीसाठी कार्य करतात. नफा प्राप्ती हा सहकारी संस्थेचा उद्देश नसतो. 3. संस्थेचा व्यवस्थापन व अन्य खर्च भागवण्यासाठी वाजवी नफा मिळवणे गरजेचे असते. विना नफा तत्वानुसार काम केल्यास आर्थिक अडचणी उद्भवून संस्थेचे कामकाज बंद पडण्याचा धोका असतो. 4. सभासदांना कार्यक्षम सेवा देता याव्यात म्हणूनच सहकारी संस्था ना नफा ना तोटा या तत्वानुसार काम करतात. कारणे लिहा. क्रमांक 5. सहकारी संस्थेतील सभासद व सेवकांना सहकाराचे शिक्षण व प्रशिक्षण दिले पाहिजे. उत्तर. सहकारी संस्थेतील सभासद व सेवकांना सहकाराचे शिक्षण व प्रशिक्षण दिले पाहिजे. कारण 1. भारताच्या ग्रामीण भागात सहकारी चळवळीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शिक्षण कमी असते. सहकारविषयक शिक्षणाद्वारे सहकाराची तत्त्वे, मूल्ये आणि कार्यपद्धतीची माहिती त्यांना दिली जाते. सहकाराच्या फायद्यांविषयक जागृती निर्माण केली जाते. 2. सहकारी संस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकारविषयक प्रशिक्षण दिल्याने सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अधिक जबाबदारीने, कायद्याच्या चौकटीत आणि कार्यक्षम होत असते.
3. सहकारविषयक जाणीव जागृती सभासदात निर्माण झाली आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन कार्यक्षमरित्या झाल्याने सहकारी संस्थेचा विकास होतो. संस्थेसमोर उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित होते. 4. सहकारविषयक शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे सहकाराची तत्त्वे मूल्ये सर्वांना अवगत होतात. सहकारी संस्था किंवा चळवळ आपल्या हिताची आहे ही जाणीव निर्माण झाल्याने सहकारावरील त्यांचा विश्वास दृढ होतो. 5. सहकाराच्या कार्यपद्धतीची माहिती सभासदांना मिळाल्यानंतर ते संस्थेच्या कामकाजात सक्रियरित्या सहभागी होतात. त्यामुळे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांवर नियंत्रण प्रस्थापित होते. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे स्पष्ट करा आणि 2. सहकाराची सर्वसामान्य तत्वे स्पष्ट करा. आता या प्रश्नाचं उत्तर आहे जो 7वा प्रश्न आहे तो, आणि हा सारखाच आहे. 6वा 7वा प्रश्न आणि उत्तरं सारखीच आहेत, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहायचं. पाहूया आता 7वा प्रश्न, शेवटचा आहे दीर्घोत्तरी प्रश्न. 1. सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे स्पष्ट करा आणि 2. सहकाराची तत्वे म्हणजे काय, सहकाराची सर्वसामान्य तत्वे सविस्तरपणे लिहा. आपण सविस्तरपणे उत्तर पाहूया. क्रमांक 1. सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे स्पष्ट करा. उत्तर. सहकाराची पुनर्निर्धारित मूलतत्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. खुले व ऐच्छिक सभासदत्व. खुले सभासदत्व म्हणजे सहकारी संस्थेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या आणि सभासदत्वासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस संस्थेचे सभासदत्व देणे. सभासदत्व देताना जात, धर्म, पंथ, लिंग इत्यादी बाबत भेदभाव केला जात नाही. म्हणजेच सहकारातील सहभाग मुक्त असून सभासदत्व सर्वांसाठी खुले असते. सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना असल्याने कोणत्याही व्यक्तीवर सभासदत्व स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात नाही किंवा सक्ती केली जात नाही. सहकारी संस्थेचे सभासद होण्यास इच्छुक असणारी व्यक्ती स्वेच्छेने सभासदत्व संपादन करते. 2. सभासदांचे लोकशाही नियंत्रण. सहकारी संस्थेचे संघटन लोकशाही प्रणालीवर आधारित असते. त्यात एक व्यक्ती एक मत या तत्त्वाची कार्यवाही केली जात असते. संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळावर सोपवण्यात आली असली तरी संस्थेचे सर्वोच्च अधिकार सभासदांच्या सर्वसामान्य सभेकडे असतात. सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या शिफारसीनुसार संस्थेचे धोरण व भविष्यकालीन योजना, निधीची गुंतवणूक व आधिक्याचे वाटप इत्यादी संबंधीचे निर्णय घेते. संस्थेचे संपूर्ण कामकाज व व्यवहार लोकशाही पद्धतीने होतो. 3. सभासदांची आर्थिक भागीदारी. सहकारी चळवळीच्या प्रणेत्यांनी भांडवलावर व्याज देऊ नये असे प्रतिपादन केले असले तरी सहकारी संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी लागणारे भांडवल उभारण्यासाठी मर्यादित व्याज देणे गरजेचे आहे. कारण व्याज दिल्याशिवाय भांडवल उपलब्ध होणार नाही आणि भांडवल नसेल तर संस्थेला आपले उपक्रम हाती घेता येणार नाहीत. म्हणूनच सहकारी संस्था सभासद व अन्य व्यक्तींकडून ठेवी स्वीकारतात आणि त्यावर व्याज देतात. 4. स्वायत्तता व स्वातंत्र्य. प्रत्येक सहकारी संस्था स्वायत्त असली पाहिजे. संस्थेला स्वतःचे व्यवहार करण्याचे व धोरण निश्चित करण्याचे व त्यांची कार्यवाही करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. तिच्या कार्यात शासनाचा अनाठायी हस्तक्षेप नसावा. 5. शिक्षण व प्रशिक्षण माहितीचे प्रसारण. रॉसडेल पायोनियर्स इक्विटेबल सोसायटीने 1853 साली आपल्या आर्थिक प्राप्तीतील 2.5% रक्कम सभासदांच्या शिक्षणावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. या तत्वानुसार सहकारी संस्था आपल्या सभासदांच्या, अधिकाऱ्यांच्या, सेवकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आणि अन्य व्यक्तींच्या सहकारविषयक शिक्षण व प्रशिक्षणाचे उपक्रम हाती घेतात. भारतात सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर स्थापन करण्यात आल्या आहेत. 6. सहकाराअंतर्गत सहकार. सहकार म्हणजे परस्परांना सहाय्य करणे. सहकारी संस्थांनी एकमेकांशी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे सहकारी क्षेत्राची प्रगती होईल. उदाहरणार्थ सहकारी विपणन संस्थेने आपल्या सभासदांचा माल बाजारात विकल्यानंतर त्या रकमेतून सहकारी पतसंस्थेच्या कार्याची परतफेड करणे
या तत्वानुसार अपेक्षित आहे. 7. सामाजिक बांधिलकी किंवा ऋण. सहकारी संस्था ही सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने स्थापन करण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करणे हे सहकारी संस्थेचे उद्दिष्ट असते. म्हणून सहकारी संस्थेचे कामकाज सामाजिक हित व सामाजिक कल्याण साध्य करण्याच्या उद्देशाने करण्यात यावे. प्रश्न दुसरा, सविस्तर उत्तर लिहायचं आहे. सहकाराची तत्वे म्हणजे काय? सहकाराची सर्वसामान्य तत्वे सविस्तरपणे लिहा. उत्तर पाहूया. सहकाराची तत्वे, अर्थ आणि व्याख्या. 1. सहकाराची तत्वे म्हणजे सहकारी संस्थांची ध्येय धोरणे, उद्दिष्टे, कार्यपद्धती, भविष्यकालीन यशस्वी वाटचाल, व्यवस्थापन इत्यादी बाबतच्या मार्गदर्शक नियमांचा संच होय. 2. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने 1966 साली असे प्रतिपादन केले होते की सहकारी चळवळीच्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी नितांत आवश्यकता असणाऱ्या नियमांना सहकाराची तत्वे असे म्हणतात. 3. डॉक्टर D.G. कर्वे यांच्या मते सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्याचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम म्हणजे सहकारी तत्वे होय. सहकाराची सर्वसामान्य तत्वे पुढीलप्रमाणे आहेत. 1. परस्पर सहाय्याद्वारा स्वावलंबन. सहकार म्हणजे परस्परांना सहाय्य करणे. सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे कार्य संयुक्तरित्या पार पाडतात. त्याद्वारे ते स्वावलंबी बनतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती सहकाराच्या माध्यमातून एकत्र येतात आणि परस्परांना सहाय्य करून स्वावलंबी बनतात. 2. रोखीचे व्यवहार. प्रत्येक सहकारी संस्थेने आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने करावेत. सहकारी संस्थेने आपल्या सभासदांना वस्तू व सेवा उधारीवर दिल्याने त्यांना उधारीची सवय लागते. त्यामुळे संस्थेची थकबाकी वाढून कालांतराने संस्था बंद पडण्याचा धोका असतो. म्हणूनच सहकारी संस्थेने सर्व आर्थिक व्यवहार रोखीने करण्यावर भर दिला पाहिजे. 3. राजकीय व धार्मिक अलिप्तता. प्रत्येक सहकारी संस्थेने स्वतःला राजकारण व धर्मापासून अलिप्त ठेवले पाहिजे, कारण सभासदांच्या परस्पर विश्वास आणि सहकार्याने ती यशस्वीपणे कार्य करू शकते. सहकारी संस्थेत जर राजकारण व धर्माचा शिरकाव झाला तर सभासदांमध्ये मतभेद निर्माण होऊन कालांतराने संस्था बंद पडण्याचा धोका असतो. म्हणूनच सहकारी संस्थेने राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांपासून अलिप्त राहिले पाहिजे. क्रमांक 4. सेवा तत्व. सभासदांना आणि समाजाला सेवा पुरवण्याच्या उद्देशाने सहकारी संस्थेची स्थापना करण्यात येते. नफा प्राप्ती हे सहकारी संस्थेचे उद्दिष्ट नसते. सहकारी संस्थेने दर्जेदार वस्तू व सेवा आपल्या सभासदांना वाजवी किमतीला पुरवण्यावर भर दिला पाहिजे. तिने आपले आर्थिक व्यवहार सभासदांचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून केले पाहिजे. 5. काटकसरीचे तत्व. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. प्रत्येक सहकारी संस्थेने आपला कारभार काटकसरीने केला पाहिजे. संस्थेने अनावश्यक खर्च व उधळपट्टी टाळली पाहिजे. त्यामुळे कमीत कमी किमतीत दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे शक्य होईल. काटकसरीमुळे सहकारी संस्था अर्थक्षम होण्यास मदत होते. सहकारी संस्थेने आपल्या सभासदांना काटकसर करण्याची आणि त्याद्वारा बचत करण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे सहकारी संस्थेचे सभासद आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होईल, सहाय्य होईल. 6. आधिक्याचे न्याय्य वाटप. नफा प्राप्ती हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नसले तरी संस्थेचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक प्राप्ती होणे गरजेचे असते. संस्थेच्या व्यावसायिक उपक्रमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून संस्थेचा खर्च भागवल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रकमेला आर्थिक आधिक्य म्हणजेच नफा म्हणतात. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार त्यातील 25% हिस्सा राखीव निधीत गुंतवला जातो. उर्वरित आधिक्याचे वाटप सभासदांमध्ये त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराच्या प्रमाणात करण्यात येते. लाभांशाचे वाटप भांडवलाच्या प्रमाणानुसार करण्यात येते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.